मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। चालू करून दिला मी आता बघा या डॉक्टर या इथं या डॉक्टर चालू आहे ना. नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी विसारवाडी ना काय विसारवाडी या ठिकाणी आलो. पैठण पासून एक 10 किलोमीटर अलीकडे आहे, संभाजीनगरकडे. दत्ता भाऊ, तुमचा परिचय द्या. आपण काय बोलायचं आपल्याला काहीतरी काय विचार तुम्ही प्रश्न विचारला मला ते बोलू आपण नंतर. तुमचा अगोदर परिचय द्या. माझं दत्ता वसंतराव बेदरे नाव आहे. गाव विसारवाडी पैठण. हा. लाजता कशाला? आता नाही मला प्रश्न विचारा ते बघू आपण. डॉक्टर आहेत आमच्या बाजूला. सर तुमचा परिचय द्या. डॉक्टर आहे डॉक्टर. आपल्याला काही एवढी माहिती नाव नाही. सांगा ना तुमचं. सरांना काय माहिती नाहीये पण नाव तर सांगा. शिवाजीराम बोरांगणे, हा विसारवाडी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. बीसी साहेबांनी शेवगा लावलाय, काय हो. वाटतंय? चांगला आहे वाईट आहे? फार छान आहे शेवगा. फुलं लागलेत? फुलं बी फुलले सध्याला भारी एकदम. पण त्याला संख्या नाही लागली ना अजून. शेंगा लागेल शेंगा नाही लागेल. त्यांना काय. पुढे काही दिसतच नाही अजून. नाही, दिसत नाही दिसल त्याच्यात जीव पडले त्याच्यात. असं आहे. लागेल शेंग लागेल लवकर तुम्ही शेंगा. पण सर लय साईड झाली याच्यावरी. हाईट भरपूर आहे, बरी आहे जास्त नाही. नाही? 8-10 फूट ठीक आहे ना. फांदे आहेत ना आडव्या आहे मला, पण ते माल काढल्यानंतर अडचण देते ना. नाही जास्त नाही. फांदे नाही वागतात त्याला नाही, हे पाहिजे ना, आकडी पाहिजे ना. असं काय फांदे वागतात नंतर. हा. कटिंग बिटिंग कटिंग आता नाही, लोक हे पेक झाले. कोणा ना काय म्हणत होते तिथे कॅमेरा बसून मोठ्याने बोलत होते. बोला आता काय इकडे काय म्हणतात? कॅमेऱ्यामध्ये आले पाहिजे ना. हा. तर हाईट एवढीच लागते का? हाईट एवढी ठीक आहे. असं हा, का काही कटिंग बिटिंग याची आता? कटिंग झाली, कटिंग केली आपण. आता कटिंग बिटिंग काय करायचं नाही. आता फुलं आहेत ना, फुलावरून शेंगा तयार करायच्या. हा. हा? तुम्ही आम्हाला फक्त शेंगा काढून द्या, आता बाकी काय राहिलं. विषय साहेब देतो सर, त्यासाठी चालू आहे मी इथं. ते झालं पण आम्हाला शेंगाची दास आहे, दुसरं काही नाही. शेंगा काढल्यानंतर मग याची कटिंग कधी करावं लागेल? आता शेंगा आपण 4-5 महिने घेऊत पुढचे. असं का? डिसेंबर, आम्ही जानेवारी, पुढच्या वर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल cutting. पर्यंत शेंगा छाटणी घेऊ. हा. नंतर ठरवू आपण कधी छाटणी करायची ती. हा. आधी उत्पन्न काढून घ्यायचं नंतर छाटणीचा विचार आता पीक काढून घ्यायचं. समजा एमआर काढतो मग आपला आता ह्यो फुलाचा माल. हा फुलाचा माल तयार करू आपण. मग छाटणीचा विचार करू आपण रेट पाहून, है ना. बरं आता हे झालं आपलं, हे फुल एवढी संख्या आता याच्यात तुम्ही सरासरी किती अंदाज निघाल एका झाडाला? अगोदर काय म्हणले ते मला काय माहित नाही. आता एकानंतर आणि एका झाडाला सरासरी माल किती निघाला? एकानंतर एक प्रश्न चालू झाले डॉक्टरांचे. नाही बरोबर ना. आता हिच्या पाहा लागेल ना आपल्याला सरासरी. 10-12 किलोचा एका झाडाला माल निघेल. निघा. 10 किलो निघाला बस झाला. 12 किलो नाही, 10 किलो 10 जर किलो. निघाला निघेल 10 किलो निघेल. मग 10 किलो जर निघाला संख्या लय ना हो हो. आपली झाडाची. 21 होते त्यात ते गेले समजा पावसानं. हा. चला अजून काही तुम्ही सांगा अजून नाही, काही. बस, आज बाकी काही नाही. छाटणी वगैरे नंतर बघू आपण. आणि माल निघेल 8-10 आणि किलोचा. तेच 8-10 किलोचा माल निघेल. असं. आणि लवकर आता फुलं जे आहेत ना यांना लवकर आपण सेटिंग करून घेऊया. म्हणजे काय होईल, चांगला रेट. आता रेट काय चालू माहिती आहे का डॉक्टर तुम्हाला? हा. काय रेट चालू? आता असेल 40चा भाव. 500 रुपये किलोचा? 150 प्लस आहे. 500 रुपये चालू आहे. 500 रुपये रेट चालू आहेत. आता तिथं माल भेटत नाही 500 रुपये देऊन. बाजारमध्ये कुठं माल चमकतच नाही मला. माल नाही उंच रेट आहेत ना. पाहायला नाही, खायला नाही तर पाहायला नाही तर खायला भाव भेटायची. 500 किलो कोण खाईन हो? खायला खाते पण बजाज काय लिहिल लोकल येत नाही ना. अहो लय रेट झाला. अहो 21 झाड आहे. 10 किलो जर माल निघला का झाडाला तर लय झाला ना ते माल. परत आणि बर का डॉक्टर नाही 30 ने जरी गेला तरी परवडतं. आता शेती 20 ना बी गेले तरी पुरती ते आपल्याला. तरी पुरती. मी बोलून बोला ना. माल मस्त गेला पण हे माल फुल फुल लागले. सेटिंग लागली डॉक्टर त्याला. सेटिंग लागली आत्ताशी. हो ना हे. अहो झाड बर का तुम्ही जे म्हणता झाड वाढले म्हणून, तर झाड ग्रोथ झाली पाहिजे वर्षी. असं का? हा ग्रोथ होऊन द्या ना. पुढच्या वर्षी माल लागायला लई टाइम लागू याला. त्याच्यात काय झालं पावसामुळे आपलं हे नाही झालं. एक कटी उडली ना त्याची. पावसामुळं ते प्लॉट मध्ये आलेच नाहीत. एक कटी उडली. आणि फक्त एक माझ्या शेण्यासाठी झाली चटणी झालेली आहे. त्यामुळे फांद्या तयार झालेल्या आहेत. हा. नंतर ते दुर्लक्षित प्लॉट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय केलंय की मे पासून याला काही खत दिलेलं नाही. खत नाही दिली. काय ते खूप मस्त काम केलंय तुम्ही. द्यायला पाहिजे होतं ना. काहीतरी द्यायला पाहिजे ना. काहीतरी द्यायला पाहिजे होतं. ट्रॅक्टर जेवण वाढलंच नाही. वाटच नव्हती साहेब. वाट तुम्ही जर आले असते ना वाटा नव्हती काय या रानामध्ये हे पळ्या ते पाणी होतं सगळं. सांगितलं त्यांना. सगळं पाणीच होतं. सांगितलं ना बोललंच होतं त्या. हा मग सगळं पाणीच होतं. त्याच्यातले झाडं उठले त्या पाण्यामुळे.
झाले ना प्लेट झाले गेले ते त्यांचे बरेच झालं medium body पण सगळं. झाले डॉक्टर साहेब आता कट करा व्हिडिओ हा एक व्हिडिओ